10 एकरवाली आपल्यापाशी येते. 10 एकरवाली आम्हाला द्या 1000 5,000 10,000 रुपये द्या म्हणते तुमच्यापाशी. म्हणजे 10 एकर रानावाले तुम्हाला उसने पैसे मागा येते ते शेळ्याच्या जीवावर. मला सांगा की आता जी बंदिस्तवाली करतात ही मोकळं फिरवून तुम्ही जी चारताय ह्याच्यामध्ये नफा तोट्याचं गणित तर तुम्ही सांगितलं बऱ्यापैकी. अहो ह्या बंदिस्तवाल्याला त्यातलं त्यांना काय बरोबर नसतं. वैरण आणायची मका आणायची त्यातले दवाखाने सारखं त्यांचं चालूच आहे. सारखं दवाखाना चालू. हो आणि ह्याला आपला एवढा रोग राया नाही दवाखाना. नाही याला आपण काही ताप आलं गोळी बिळी एखादी आणून पाजायची टोपायची. हा मेडिकल मधून एक बाटली आणायची. ताप आला काही लागाय लागली ते आणलं औषध आणलं की झालं स्वतः करायचं. बर मग मला सांगा ह्याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी फायदा बी आहे आहे सगळं आहे. मग आता मला सांगा की आपली अशी पोरं जी फिरून आता शेरडा मागं जाते ती राखते ती. मग तुम्ही म्हणताय की केलं तर चांगलं आहे नोकरीपेक्षा बी चांगलं आहे बरोबर. कष्ट केलं तर आनंद आणि त्यात नाद पाहिजे. पण ह्या आम्हाला तेवढंच पण ही कसं आहे एखाद्याने 2 कंपनी दिले तर त्याला बोलायचं नाही. ती बी सहन करून घ्यावं लागते. म्हणजे ही तोंड ताब्यात ठेवायला लागते. म्हणजे तोंडात बी गोडपणा पाहिजे. गोडपाला पाहिजे साखर खाऊन देऊ पाहिजे नाहीतर नाही. त्यात बाबा आता ह्या बांधाच्या गडीला आलाय त्यानं 2 शिव्या दिल्या तर ती आपली ताकद पाहिजे सण करण्याची. तर राग ही काय नाही रागाचा उपयोग नाही हे राग कुठं पण काढून दाखवून उपयोग नाही. हो आणि महत्वाचा प्रश्न शेवटचा काय की मग आपल्या मुलाबाळांच्या लग्नाचं कसं काय. आता शिकलेल्या पोरांना पोरी मिळतात. अहो शिकलेलं नाही आता हे जी पोरं आहेत आता ही विचार नाही म्हणून काय हे जी पोरं करणार नाही ती. हा आम्ही ह्यांच्यात जेव्हा त्यांचं शिक्षण पूर्ण होत आहे ना शिक्षण पूर्ण होते बरोबर. म्हणजे माझा म्हणायचं हेतू काय की तुम्ही आता ज्या पोरी जे म्हणतात की नोकरदार पाहिजे बंगला पाहिजे फ्लॅट पाहिजे गाडी पाहिजे आणि त्याला पगार असतोय 15, 16 आणि 20,000 आणि आपला हे पोरगा शेळ्या महाग जाऊन 40-50 हजार रुपये महिन्याला कमवून तरी ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आणि ह्याला पोरी देत नाही माणसं नको म्हणतात का. 10 एकरवाली आपल्यापाशी येते. 10 एकरवाली आम्हाला द्या 1000 5,000 10,000 रुपये द्या म्हणते तुमच्यापाशी. म्हणजे 10 एकर रानावाले तुम्हाला उसने पैसे मागा येते ते शेळ्याच्या जीवावर. फक्त शेळ्या आहेत म्हणून ते 10,000 5,000 द्या आम्ही देतो नंतर काय दिवसांनी म्हणून. ही जी आता जी आहे ही बँकच आहे. हा ही जी आता हे आपण बँकेला तुम्ही वाचमी शिपाई ठेवते ती का राखण तसं हे राखण आम्ही शिपाई बँकेला. ही बँक आहे तुम्ही राखणदार आहे. हो बरोबर बरोबर. सोबतच बँक घेऊन हिंडायचा. मग ह्या बँकेकडे रातून दिवस पारा करत राहा. बर बर. मग आता ही कसं आता तुम्ही आला एखादे गिराईक आलं बाबा मला करू दे चल ही दे पैसे घेऊन. म्हणजे बँकेत जाऊन पैसे काढले गत. हा तर तुम्ही बघितलं हा तर तुम्ही आता 1 लाख रुपये कमावतोय का नाही महिना पगार त्याच्या घरी. म्हणजे 1 लाख रुपये पगाराच्या माणसाच्या घरात जी नाही ती तुमच्या घरात आहे. म्हणजे इतपत तुम्ही ह्या शेळ्यांच्या पायावर केलंय. चला तुम्हाला नाही ते बघू आपण नंतर एखाद दिवस. पण सांगण्याचा हेतू की आपण जे फिरून राखतो ह्याला कधी कमी लिखू नका. कोणी कोणापेक्षा कमी नाही. ह्याला नालायक म्हणू नका ह्याला शिवी गाळ बाबा तुमच्या बांधाला आलाय म्हणून अशी शिवी गाळ ह्याचं ही करू नका. नका करू आणि कमीपणा देऊ कमीपणा करू नका. ह्याची कसं आहे की एकमेकाची आपल्याला गरज आहे. पोटासाठी आलो पोटासाठी आलाय तुम्ही काम सांगा की बाबा माझं ही काम कर गुढीच्या आम्ही करणार ना. पण तुम्हाला बघवणं ना म्हणून शिवी गाळी 2 कानपडे देणं ही चुकीच आहे. हे चुकीचं आहे बरोबर. म्हणजे बघवत नाही त्याला म्हणून ती शिव्या देत. हा म्हणजे त्याला वाटतंयच ना की आपल्या रानात एवढं निघत नाही ती ही फिरून चारून पैसे काढते ती. म्हणजे थोडक्यात हीच ना म्हणून ते शिव्या गाळे 2 कानपडी द्यायला धावून येणार आई बहीण काढणार. आपण त्या टायमाला हात जोडायचं बाबा चुकलं माझ्याकडे नाही. दुसरे 2 दिवसांचे आपल्याला हाक मारतोच की माझं एवढं काम कर. म्हणजे गोडी गुलाबीने सगळी कामं होते ती. राग काय उपयोगाचा नाही. राग नाही आणि कोण कुणाला कमी नाही. रस्त्याला भिकारवाला पण शिवी त्याला आपण भाकरी नाही दिली 2 शब्द बाबा बोलत तर ते म्हणतो ज्याच्या तिथे दे पण काय भाकरी तिकडे बोलू. हा म्हणजे त्याला सुद्धा राग आहेच की. पण आम्ही पण म्हणतो बाबा चारून दे तिथे दे शिवी गाडी आपली नको. मग चांगलं त्या जाऊ आता ह्यो मालक या गाळा ह्यो मालक या गाळा ह्याच्या वावरात नाही जायला बांध ओलांडली की संपली का सगळ्याच्या जागा पट असतो नाहीच एकाडे एक असतोच की मालक. त्या शिव मालक आपल्याला शिवी दिली तर दुसरा मालक म्हणतो काय माझ्या वावरात